31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। तर तुमच्या अंगात हे बेमानीचं रक्त आहे हे लोकांना दिसलं आहे। 5 वर्षाकरता आमचं सरकार आहे। पुढच्या 2029च्या निवडणुकीत तुम्ही विचारा आम्हाला। या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे। जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही। अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही। अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही। करणारच चवर जोर देऊन सांगत होते। त्यामुळे मग राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होईल, पगार देणे सुद्धा मुश्किल होईल मला असं वाटतंय। बटेंगे तो कटेंगे असं म्हणणाऱ्यांना प्रचंड हिंदू शेतकऱ्यांच्या आत्महत्या होते ते दिसत नाही का? निवडणुकीआधी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या सरकारनं निवडणुकीनंतर मात्र आर्थिक अडचणीचं कारण समोर ठेवलंय। प्रचारावेळी आपण अर्थमंत्री असून वाढप्याच्या हातीत सर्व काही असतं असं म्हणून अजित पवार सांगत होते, पण आता मात्र पैशाचं सोंग घेता येत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। भाजपनं सुद्धा अजित पवारांची भूमिका हीच आपली भूमिका असल्याचं म्हटलंय। 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही। जवळपास थोडे कमी 65,000 कोटी रुपये 3, 5, 7.5 वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण तुमचे पैसे आम्ही महावितरणला भरतोय। आम्ही म्हणजे कोण? सरकार। परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ। आता तशा प्रकारची परिस्थिती नाही। त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा। अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे। अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही। अजितदादांनी जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे। अजितदादांनी कधी म्हटलं नाही की शक्य नाही। त्यांनी सांगून दिलं का आम्ही इतके बेमान आहोत, ह्याला काय म्हणणार आहे? तुम्ही सांगा, फडणवीस साहेब म्हणतात आम्ही कर्जमाफी करतो आणि अजितदादा म्हणतात आम्ही देऊ शकत नाही। तर तुमच्या अंगात हे बेमानीचं रक्त आहे हे लोकांना दिसलं आहे। मग असं बेमानीचं रक्त असणारे लोक एक है तो सैफ है, बटेंगे तो कटेंगे असं म्हणणाऱ्यांना प्रचंड हिंदू शेतकऱ्यांच्या आत्महत्या होते ते दिसत नाही का? मग या सगळ्या याच्यामध्ये तुमचं बेमानीचं रक्त अर्थातच ते हिंदूचं नाहीच आहे, ते हिंदुत्वाचंही नाही आहे। निवडणूक काळातील शेतकरी कर्जमाफीच्या सरकारच्या आश्वासनांवर बोट ठेवत संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे। आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली आहे। आज तारीख आहे 28। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही। जेव्हा अजित पवार किंवा त्यांच्या युतीनं ही घोषणा केली की 2100 रुपये देऊ लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होते। काही झालं तरी आम्ही आमचं वचन पूर्ण करणार। कसं करणार? तुमचे अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम नाही म्हणताय, एकनाथ शिंदेने करावं। त्या डोळ्यासमोर लाडक्या बहिणींची फसवणूक चालली आहे। एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना गंडवलं जात आहे, तुम्ही काय करताय सरकारमध्ये बसून? अजित पवारांच्या दारासमोर उपोषणाला बसा, आंदोलन करा। शिवसेनेचा आत्मा आंदोलन आहे। जर तुम्ही खरे शिवसैनिक असाल, तुमच्याकडे जरी नकली शिवसेना असली तरी तुम्ही स्वतःला शिवसैनिक मानता ना, मग देवगिरीच्या बाहेर करा आंदोलन। अजित पवार म्हणतात की पैशांचं सोंग करता येत नाही, शेतकऱ्यांनी कर्जाचे पैसे भरावेत, पुढची 3 वर्ष कर्जमाफी देणं शक्य नाही। फडणवीस म्हणतात की अजित पवारांची भूमिका हीच आमची भूमिका आहे। अजित पवार कर्जमाफी शक्य नसल्याचं कुठेही म्हटले नाही। एकनाथ शिंदेंच्या मते आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे। जाहीरनाम्यातला प्रत्येक वायदा पूर्ण करू। तर गिरीश महाजन म्हणताय की लाडक्या बहिणींचा भार सरकारवर आहे, कर्जमाफी केल्यास तिजोरीत खळखळाट होईल। बावनकुळे सांगतात की टीका करणाऱ्यांनी 5 वर्ष संपण्याच्या 3 महिने आधी भेटावं, तेव्हा आम्ही सर्व आश्वासनं पूर्ण केलेली असतील।
आणि खरं आता लाडक्या बहिणीच्यामुळे जवळपास 35-40 हजार कोटी रुपये दरवर्षी ते एक अतिरिक्त दायित्व आमच्यावर आलेलं आहे आणि त्यामुळे आता कर्जमाफी करावी आणि त्यामुळे मग राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होईल, पगार देणे सुद्धा मुश्किल होईल मला असं वाटतंय. असं जर झालं तर त्यामुळे 1 वर्ष 2 वर्ष जर एकदा हा गाडा सुरळीत चालला राज्याचा, एकदा अर्थव्यवस्था जरा व्यवस्थित झाली की त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री किंवा सरकार विचार करेल. शेतकऱ्यांना कर्जमाफी तर द्यायची आमची इच्छा आहे. विरोधी पक्षाला केवळ टीका करणं एवढंच काम आहे. एका बाजूला बजेटवर बोलत असताना देशावर, आपल्या राज्यावर त्या ठिकाणी कर्ज झालेलं आहे असं बोलता आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची त्या ठिकाणी आग्रही भूमिका दाखवता. मला वाटते दुटप्पी आहे. थोडक्यात सरकारनं शेतकरी कर्जमाफीचा वायदा केलेला असला किंवा लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देऊ सांगितलं असलं तरी ते अमुक तारखेपासून देऊ असं सांगितलेलं नव्हतं. त्यामुळे येत्या 5 वर्षात आम्ही वायदे पूर्ण करू असा अप्रत्यक्ष तर्क सत्ताधारी देतात. सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर शिवसेनेच्या खटल्यामध्ये शिंदेच्या सेनेचे भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून सुप्रीम कोर्टानं बेकायदेशीर ठरवलं होतं. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी गोगावलेंना पुन्हा एकदा प्रतोद केलं. तेव्हा कोर्टानं गोगावलेंना कायमस्वरूपी बेकायदेशीर ठरवलं नसल्याचा तर्क नार्वेकरांनी दिला होता. मात्र शिंदेच्या शिवसेनेचे आमदार यांनी सरकारनं कर्जमाफी करावी यासाठी एकनाथ शिंदेकडे पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलंय. आपण कालच्या निवडणुकीच्या वेळी कर्जमाफीच्या संदर्भानं शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं. कदाचित आता तिजोरीची अडचण असेल, परंतु मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी, अजितदादांनी दिल्लीच्या दरबारात त्यांचं वजन वापरून पैसे निर्माण करून शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला कोणतंही कारण आपण सांगत गेलो तर ते शेतकऱ्यांना आवडणार नाही. त्यांची आम्हाला फसवलं अशी भावना होऊ देता कामा नये असं माझं प्रामाणिक मत आहे. मात्र सत्तेतीलच काही नेते अगदी सरकार स्थापन झाल्यानंतर देखील अमुक तारखेपासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं सांगत होते. पण आता आश्वासनांची नवी तारीख 5 वर्षानंतरची दिली गेली आहे. आमचं सरकार खटाखट नाहीये, आमचं पटापट येणारं सरकार आहे. आणि अर्थसंकल्प झाला एकदा आमच्या मार्चमध्ये की मग 1500 ते 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये. आता 5 वर्ष वाट बघायला लागेल आपल्याला त्यासाठी. आताच कसं सांगणार? हा पहिला अर्थसंकल्प आहे. आता तुम्ही काय सांगताय? एक मूल आता पहिलीत आलंय, त्याला सांगताय की 5वीतला पाढा तू कधी म्हणणार? तर म्हणतील, जेव्हा योग्य वेळ येईल त्याला म्हणतील ना. तुर्तास अजित पवारांच्या वक्तव्यानुसार पुढची 2 वर्ष तरी शेतकरी कर्जमाफी होणार नाही हे तर स्पष्ट आहे. त्यामुळे हिरमोड झालेल्यांनी पुढच्या निवडणुकीत फक्त जाहीरनामा नव्हे तर तारीखनिहाय जाहीरनामा मांडावा अशी मागणी केली आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी असो, लाडक्या बहिणीची योजना असो, शेतकऱ्याला मोफत वीज असो, जे जे शब्द आम्ही या महाराष्ट्र जनतेला दिले आहे ते संपूर्ण मॅनिफेस्टो संकल्पनामा आम्ही पूर्ण करू. मी वडेट्टीवार किंवा कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांना पुढच्या 4.5 वर्षी त्यांनी भेटावं आणि त्यांनी आम्हाला सांगावं की कुठला जाहीरनामा शिल्लक राहिला आहे, कुठला संकल्पनामा शिल्लक राहिला आहे. 5 वर्षाकरता आमचं सरकार आहे. ह्या जे प्रश्न विचाराचे अधिकार पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना आहे. पुढच्या 2029च्या निवडणुकीत तुम्ही विचारा आम्हाला की आम्ही दिलेला, भाजपाने दिलेला शब्द पाळला की नाही पाळला.